दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ 60 सेकंदात सांगणार आहोत। सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील धक्कादायक बातमी आहे, पाहूया ही बातमी 60 सेकंदात। अजितदादांच्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींची डबल निराशा झाली आहे। 1500चा हप्ता 2100 तर काही केला नाहीच, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे केवळ 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली। यामुळे तब्बल 53 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शंका व्यक्त करण्यात येते, कारण 36,000 कोटींच्या तरतुदीनुसार केवळ 2 कोटी लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे उर्वरित लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत, असा आरोपच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला। आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या 2.5 लाखाची बातमी आली, आता 7.5 लाखाची बातमी आली, हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात। आता करणार आहात मी मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात। त्यामुळे आगामी काळात महायुती सरकार पुरवणी मागणीतून अधिकच्या निधीची तरतूद करणार की 53 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार, याकडेही लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये शिंदे सेनेला जोरदार धक्का दिल्याची चर्चा आहे। अजितदादांनी बजेटमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 1,33,000 कोटींची तरतूद ही भाजपच्या खात्यांसाठी केली। त्या खालोखाल म्हणजेच 1 लाख कोटीची तरतूद ही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांसाठी करण्यात आली, तर शिंदे सेनेकडे असलेल्या खात्यांसाठी सर्वात कमी म्हणजेच केवळ 87,000 कोटींचा निधी देण्यात आलाय। एवढंच नव्हे तर शिंदेंच्याच नगरविकास खात्याच्या निधीत तब्बल 10,000 कोटींची कात्री लावण्यात आली आहे। त्यामुळे विरोधी पक्षांनीही अजित पवारांना चिमटा काढण्याची संधी काही सोडलेली नाही। 1 नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा शिंदे साहेबांचा, 3 नंबरचा दादांचा, पण सर्वाधिक निधी कोणाला? तर दादांच्या पक्षाला। तुमच्या पक्षाला अधिक निधी द्या, तुम्ही घेतला। शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीची कुचंबणा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे अजित पवारांनी शिंदे सेनेचा वचपा काढलाय की काय अशी चर्चा आहे। शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेल्या आनंदाचा शिदा, शिवभोजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची तीर्थाटन योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय, कारण अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात या तिन्ही योजनांसाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही। त्यामुळे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। साम टीव्हीने या संदर्भात आधीच वृत्त दिलं होतं, आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे विरोधकांना महायुतीवर निशाणा साधण्यासाठी आयतं कोलीत मिळाले। लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही, कारण हे सरकार ओढीवर चाललेलं सरकार आहे। ओढी म्हणजे ओव्हरड्राफ्टवर। या योजना सुरू करण्यासाठी शिंदे आपलं वर्चस्व पणाला लावतात का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंची आमदारकी अडचणीत आली आहे, कारण विधानसभा निवडणुकीत 10 ते 12 कोटी रुपये खर्च केल्याचा मोठा दावा प्रकाश सोळंकेंनी केलाय। विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये असते, मात्र सोळंके म्हणतायत की त्यांनी 10 ते 12 कोटी खर्च केलेत। सोळंकेंनी प्रतिज्ञापत्रात मात्र 23.31 लाख इतकाच खर्च दाखवलाय। त्यामुळे सोळंकेंनी आयोगाला खोटी माहिती दिली आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही। कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटीपर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। म्हणजे धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी आणखीनच वाढणार असल्याचं दिसतंय, कारण देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडनं खंडणीसाठी 1-2 वेळा नव्हे तर चक्क 6 वेळा धमकी दिल्याचं आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबात समोर आलंय। आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या जगमित्र या कार्यालयात आणि त्यांच्या सातपुडा या निवासस्थानी या खंडणीसाठी बैठका घेतल्याचा धक्कादायक आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। आवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती अगदी मे पासून मागण्यात आली होती
आणि 28 मेला त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं. जखमित्र शुगर मिल्समध्ये केली होती, एकदा सातपुडा बंगल्यात देखील बोलवून. कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय. एवढंच नव्हे तर दमानी यांनी मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर एकत्रित 307चा गुन्हा दाखल असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. अंजली दमानी या दाखल गुन्ह्याची कागदपत्र आता त्यांनी समोर आणलेली आहेत. धारूर पोलीस स्टेशनमध्येही दोघांवर कलम 353 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल आहे. सध्या दोन्ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर गुन्हा झाला, पण आपल्या महान पोलिसांनी काय चौकशी केली माहित नाही. आत्ताच्या कटकेला ही केस डिस्पोज दाखवते, त्यांना ॲक्विटेड दाखवलं जात आहे. याची पूर्ण माहिती मी घेणार आहे आणि ही केस पुन्हा रिओपन करा. एवढंच नाही, कराड विरुद्ध आतापर्यंत कायद्याप्रमाणे त्यांच्या 14 दिसत आहेत, माझ्याकडे 16 आहेत आणि 16च्या 16मध्ये 2-3 सोडून बाकी सगळ्या डिस्पोज ज्या केल्यात त्या सगळ्या केसेस रिओपन करा आणि ते या न्यायालयीन समिती पुढे आल्या पाहिजेत, अशी माझी थेट मागणी. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांना आता अजय मुंडेने उत्तर दिलंय. सुरेश धस हे सनसनाटी पसरवण्यासाठी आरोप करतायत, मात्र मुंडे कुटुंबात कोणतेही कलह नाहीत असं उत्तर अजय मुंडेने दिलंय. धनंजय मुंडे हे कराडच्या आहारी गेले, त्यामुळे मुंडेंची आई 1.5 वर्षापासून नाथरा गावात राहायला गेला असा दावा धस यांनी केला होता. त्यावरून आता अजय मुंडेंनी उत्तर देत धसांवर पलटवार केलाय. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या काकू यांच्याबद्दल जे सुरेश धस यांनी सांगितलं की त्या परळीचा घर सोडून गावाकडच्या आमच्या नाथऱ्याच्या घरी राहायला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या परळीला आल्या नाहीत, अशा प्रकारचं त्यांनी ह्याच्यातून एक आरोप केला. आणि दुसरा आरोप केला की त्यांचे चुलत भाऊ मी असेल किंवा आमचे दुसरे भाऊ असतील हे धनंजय मुंडे साहेबांवर नाराज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत. खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही. बीडच्या खोक्याबाई उर्फ सतीश भोसलेनं अटकपूर्व जामिनासाठी पळापळ सुरू केली आहे. त्यानं बीड कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा दावा खोक्याच्या वकिलांनी केलाय. मारहाण प्रकरणी सतीश भोसले 4 नंबरचा आरोपी असल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केलाय. या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही, त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शनी FIR वरून निष्पन्न होत आहे. नाही, जर सतीश भोसले जर घटनास्थळावर असते, त्यांचा जर प्रमुख रोल असता तर 1 नंबरचा आरोपी सतीश भोसले झाला असता. सतीश भोसलेला 4 नंबरचा आरोपी केला, याचा अर्थ काय आहे की बाकी जे आरोपी 1 ते 4 जे 3 आहेत ते घटनास्थळावर असतील, त्यांचा काही वाद झाला असेल आणि त्यानंतर मग सतीश भोसले यांना मदत करीन म्हणून सतीश भोसलेचं बिन आरोपामध्ये घेतलेलं आहे. आणि त्याचमुळे आता वाल्मिक कराडप्रमाणे खोक्या सरेंडर करणार असल्याची माहिती समोर येते. सतीश भोसले गेल्या 4 दिवसांपासून फरार आहे. त्याचा पोलिसांच्या विशेष पथकाकडनं शोध सुरू आहे. त्याची आलिशान गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. बीडमध्ये मोठे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृत्यांमुळे अडचणीत येत आहेत. मुंडे, धस आणि क्षीरसागर यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्ती याचा कारनामा समोर आलाय. सुशील सोळंकेच्या मारहाणीचे 2 व्हिडिओ समोर आले. पहिल्या व्हिडिओमध्ये सोळंकेंचा कार्यकर्ता मल्टी सर्व्हिस चालकाला बेदम मारहाण करताना दिसतोय. थेट त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यानं सर्व्हिस चालकाला बेदम मारहाण केल्याचं CCTV दिसतंय. तर दुसऱ्या व्हिडिओत तो माजलगावच्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करून दमदाटी करताना दिसतोय. एवढंच नव्हे तर त्यानं या अधिकाऱ्यांसमोरच आमदार प्रकाश सोळंकेंना फोन देखील केला. धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. सुशील सोळंकेनं केलेल्या बेदम मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मात्र अजूनही सुशील सोळंके मोकाट आहे. त्यामुळे पोलीस त्याला का अटक करत नाहीत असा प्रश्न सर्वांना पडलाय. बीडनंतर आता मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ती बातमी पाहूया. धार्मिक स्थळावरच्या भोंग्यांबाबत फडणवीसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरसकट भोंग्याची परवानगी कुणालाही देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. भोंग्याच्या आवाजाच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. बघा, एक महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण या बातमी संदर्भात.
मोंग्यांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत परवानगी नाही. बघा सरकारचे हे नियम आहेत. दुसरा नियम काय? 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं उल्लंघन केल्यास कारवाई. थोडा जरी आवाज मोठा झाला तरी कारवाई. नियम मोडल्यास पुन्हा कधीच भोंग्यांना परवानगी दिली जाणार नाही. तंतोतंत पालन होतंय की नाही हे पाहण्याची जबाबदारी मात्र संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाची असेल, म्हणजेच पीआयची. पोलीस निरीक्षकाने प्रार्थनास्थळाला भेट देऊन तपासणी करावी असेही सरकारचे निर्देश आहेत. हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये. अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत. याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल. पीआयने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही. पुढच्या बातमीकडे. मल्हार सर्टिफाईड झटका मटणावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मंत्री नितेश राणेंवर जोरात टीका केली आहे. काही लोकांना भारताचं अफगाणिस्तान करायचं असा घणाघात राऊतांनी केलेला आहे. हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटणाची घोषणा भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केलेली होती. त्यावर आता टीकेचे सूर उमटत आहेत. आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेला आहे. या देशाच्या काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला तेव्हा हा देश स्वतंत्र झालेला आहे. त्यात ना भारतीय जनता पक्ष होता, ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि जे आता खटके झटके उटके करतायत ना त्यांचे बापदादेसुद्धा कोणाचेच नव्हते, हे तुम्हाला मी सांगतो आहे. पुढची बातमी आता जेजुरी गडावरून. ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाचा आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंनी जोरदार विरोध केलाय. मंदिरात ड्रेस कोड ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. मंदिर प्रशासनानं ड्रेस कोडचा जबरदस्तीचा निर्णय भक्तांवर लादू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच आता जेजुरी गडावर मंदिरात भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं घेण्यात आला होता. त्यावर टीका होती. त्यामुळे पाश्चिमात्य म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करून भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेता येणार नाही. जेजुरीचा खंडोबाचं देवस्थान जे आहे ते महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं जातं. तिथे आता ड्रेस कोड लागू करण्याचं जे आहे ते देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतलाय. खरं तर हा भक्तांवर लादलेला निर्णय आहे. कुणीही तोकडे कपडे घालून कुठल्याही मंदिरात जात नाही, परंतु जेव्हापासून हिंदुत्ववादी सरकार आले जबरदस्ती प्रत्येक मंदिरामध्ये जायचं, अशा पद्धतीचे ड्रेस कोडचे फलक लावायचे आणि संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं जे काम आहे ते सर्रास सुरू आहे. राज्यात आरोग्य खात्यातला आणखी एक मोठा घोटाळा समोर आलाय. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी 35 कोटींच्या 100 शववाहिका खरेदी केल्या होत्या. मात्र शेकडो कोटींच्या या शववाहिका पुण्याच्या नायडू हॉस्पिटल बाहेर धूळ खात पडल्या. त्यामुळे या खरेदीत काही गैरव्यवहार तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ॲम्ब्युलन्सचा घोटाळा समोर आले. शेकडो ॲम्ब्युलन्स खरेदी केल्या, करोडो रुपयाच्या केल्या. एकही ॲम्ब्युलन्स दिली नाही, एकही ॲम्ब्युलन्सचा उपयोग झाला नाही, पैसे पण नाही. ॲम्ब्युलन्स मला वाटतं खेकड्यांनी खाल्ले असतील. राज्यातल्या अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये ना ॲम्ब्युलन्स आहेत ना शववाहिका. यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांचे हाल होत असतात. मात्र पुण्यातल्या या 100 धुळखात पडलेल्या शववाहिका म्हणजे ग्रामीण भागातल्या वंचितांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी ही मोठी बातमी आहे. सीबीएसईच्या धर्तीवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग 1 एप्रिलपासून भरवण्यात येणार आहेत. या दृष्टीनं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयारी सुरू केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील 220 दिवस शाळेत शिकणं शक्य होणार आहे.
उन्हाळी सुट्टी 1 मे पासून दिली जाणार, तर 10 ते 15 जून पासून पुन्हा शाळा सुरू होतील. मात्र विदर्भ, मराठवाड्यात एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हाचा तडाखा असतो. त्यामुळे या निर्णयाचा पालकांनी विरोध दर्शवलाय. एप्रिल महिना म्हटला म्हणजे आता मार्चमध्ये इतकं टेम्परेचर आहे, आताच पाण्याची इतकी कमतरता वाटायला लागली, डिहायड्रेशन मुलांना दुपारपर्यंत व्हायला लागतं, तर एप्रिलमध्ये तो त्रास होणारच आहे मुलांना. त्यामुळे या विचारावर म्हणजे गव्हर्नमेंट मार्चच्या सुरुवातीला 40 पेक्षा जास्त तापमान आहे. एप्रिलमध्ये तापमानाचा पारा यापेक्षा नक्कीच जास्त असणार. त्यामुळे शिक्षण खात्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी होतीये. शिक्षण क्षेत्रानंतर आता पुढची बातमी आहे विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील. भाजपकडून आता विधान परिषद निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजप लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. बघा, विधान परिषदेवर भाजपकडून यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. माधव भंडारी, भाजपचे नेते दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर या तिघांची नावं आता दिल्लीला पाठवलीत. बातमी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात. विधान परिषदेवर अजितदादा आता कुणाची वर्णी लावतात त्याची उत्सुकता आहे. राजेश विटेकर विधानसभेवर गेल्यानं विधान परिषदेमध्ये आता राष्ट्रवादीची 1 जागा रिक्त आहे. त्या एका जागेसाठी आता पक्षातील 100हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले. मात्र अजूनही त्या संदर्भातील कुठलाही निर्णय झाला नाही. पुढच्या 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. मग अजित पवारांकडून विधान परिषदेसाठी कुणाची नावं चर्चेत आहेत पाहूयात आपण. बघा, जिशान सिद्दीकी जे माजी आमदार आहेत, संग्राम कोते पाटील आणि ठाण्यातील नेते आनंद परांजपे या तिघांची नावं चर्चेत आहेत. कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब अजित पवार करतात ते बघणं महत्त्वाचं आहे. विधानसभेमध्ये कामकाजादरम्यान किस्सा खुर्चीचा रंगला होता. ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसले. त्यावर ठाकरे गटाचे आमदार शंभूराज देसाईंनी अजय चौधरींची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे का असा प्रश्न विचारला. त्यानंतर नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या जागेवर बसल्याचं बोलून दाखवलं. त्यावर आमच्यात अशी अदलाबदल होत राहते असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये. कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत. आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर. विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत अध्यक्ष महाराज. अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसलेत. त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी. कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदलाबदल करत असतो म्हणून. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. पिंपळगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. बाजार समितीतील व्यापाऱ्याकडे 100 टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 4 कोटी रुपये थकीत आहे. या संदर्भात आता बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. गेल्या 5 महिन्यांपासून पैसे थकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. साधारण 4 महिन्यापासून या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुकृपा आडत म्हणून त्यांच्याकडे साधारण 300 शेतकऱ्यांचे 3-3.5 कोटीच्या आसपास पैसे अटकलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती एकीकडे म्हणते तर माल विकल्यानंतर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसा अदा केला पाहिजे, परंतु आज तब्बल 4.5 ते 5 महिने होत आले. 284च्या आसपास मार्केट कमिटीची नोंद आहे आणि छोटे मोठे शेतकरी आहेत त्यांचे थोड्या रकमी अटकलेले असे असंख्य शेतकरी आहेत. नाशिकनंतर वळूया आता आपण मुनगंटीवारांच्या लक्षवेधीकडे. गडचिरोलीतील राईस मिलमध्ये होणाऱ्या लुटीसंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवारांनी लक्षवेधी मांडली. तांदूळ अडवला जातोय, अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर अजित पवारांनी ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे त्यांची मस्ती उतरवतो असा सज्जड दम भरला. पण ते हे रेट कार्ड पाहिल्यावर मग माझ्या लक्षात आलं मी नावं किंवा पद घेत नाही. ज्या पैसे दिले नाही म्हणून काही लोकांना ते भरडाईच देत नाही, काही लोकांचा तांदूळच उचलत नाही, काही लोकांना लॉटच देत नाही आणि फक्त जे इथं येऊन पैसे देतात त्यांना लॉट द्यायचा, तांदूळ योग्य क्षणी घ्यायचं नाही, मग पावसाने भिजायचं, मनुष्यास अयोग्य खाऊ घालायचं. आता पुढच्या जन्मात जे काही काम चालतं ते जिल्ह्यातील धान भरडण्याच्या संदर्भात त्याबद्दल मी स्वतः
त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली, जे काही मिल दिलेले आहेत, तिथले अधिकारी कोण, किती वर्ष काय, ते सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत, अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो. विधिमंडळात आता बातमी आहे. अंगणवाडी सेविकांच्या आक्रमक भूमिकेची लाडकी बहीण योजनेचे फेर सर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट नकार दिलाय. राज्य सरकारनं पात्र अपात्र महिलांचं सर्वेक्षण करून लाडकी बहीण योजनेतून नाव कमी करण्यासाठी जे काम आहे ते अंगणवाडी सेविकांवर सोपवलंय. मात्र लाडकींना अपात्र ठरवताना रोषाला सामोरं जाण्याची भीती अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली. तसंच लाडकी योजनेच्या सुरुवातीला केलेल्या सर्वेक्षणाचे प्रतिअर्ज 50 रुपयांचा मानधन भत्ता सरकारनं अजूनही दिला नाही. त्यामुळे तो थकीत भत्ता आधी देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली. ते म्हणतात की तुम्ही फेर सर्वे करा की ज्यामध्ये तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही बसतात, परंतु आम्ही घरोघरी जाऊन हा सर्वे करू शकत नाही. कारण लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सरकार देते, तुम्ही कशाला ते निकष आम्हाला लावतात. जर हे बाकीचे कामं जर केले तर आम्ही मूळ मुद्द्यापासून, मूळ आमच्या कामापासून आम्ही विचलित होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला आमचा पूर्ण फोकस हा पूर्वशालेय शिक्षणासाठी द्यायचा आहे. इतर कामे सरकारने आमच्यावर लादू नये.